हरे कृष्ण. इंदिरा एकादशीचे महत्त्व आणि कथा. हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. भगवान विष्णूंची आवडती तिथी म्हणून एकादशी या तिथीला ओळखले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. एका वर्षात एकूण 24 एकादशी आहे, ज्यात प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. एकादशीचे व्रत पुण्यफळ प्राप्तीसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी सगळेच या काळात श्राद्ध, तर्पण, दान करताना दिसत आहे. अशाच या पितृपंधरवड्यात एकादशीची तिथी देखील आली आहे. पितृपक्षातील एकादशीला एक वेगळेच महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. इंदिरा एकादशीचे व्रत हे खूपच महत्त्वाचे मानण्यात येते. या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंसह पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो, असे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभफळ मिळते. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशी व्रताची कथा. प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्र, पुत्री, नातवंड, धन संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवऋषी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवऋषीला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन, माझे बोलणे तुम्हाला चकित करणारे आहे. एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की पूर्वजन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे ते यमलोकात आले आहे. त्यामुळे मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्गप्राप्ती होऊ शकेल. हे ऐकून राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीत जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करा. पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमांचे पालन करावे. वचन घ्यावे की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा उपवास करेन. हे अच्युत, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे शाळीग्रामाच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळाचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरेल त्याचा वास घ्या व तो घास गाईला द्यावा आणि धूप, दिवा, सुगंधी फुले, नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. तुमच्या भावा बहिणीसह पत्नी आणि मुलगा तुम्ही देखील शांतपणे भोजन ग्रहण करावे. नारदजी म्हणू लागले की हे राजन, या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील. असे म्हणून नारद मुनी अंतर्धान पावले. नारद मुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबासहित हे व्रत केले
व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठाला गेले. त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रतप्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकात गेले.